कधी असा विचार केला आहे का जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टर किती मोठं आहे? चला मी आज तुम्हाला सांगतो जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टर किती मोठं आहे. ह्या जगामध्ये साधारणतः 195 देश आहेत. 195 देशामध्ये 193 देश हे युनायटेड नेशनचे मेंबर आहेत आणि 2 स्टेट हे ऑब्झर्वर स्टेट आहेत. असे 195 देश. जगाची लोकसंख्या साधारणतः 800 कोटी आहे आणि ह्या पूर्ण जगामध्ये 800 कोटीमध्ये भारत त्याच्यामध्ये साधारणतः 140-145 कोटी, चायना 140-145 कोटी, म्हणजे साधारणतः 300 कोटी लोकसंख्या भारत आणि चायना दोनच देशांची झाली. राहिलेले 500 कोटी हे बाकीच्या 193 देशाची लोकसंख्या. ह्या 195 देशामध्ये स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार टोटल जे कंपनीज आहेत त्या कंपनीज साधारणतः 350 मिलियन ते 380 मिलियन आहेत. मिलियन, ट्रिलियन, बिलियन हे युरोपियन आणि वेस्टर्न नंबरिंग सिस्टम्स आहेत. त्यामुळे ते आपल्याला जर समजत नसतील तर मी तुम्हाला हजार, लाख, करोड याच्यामध्ये सांगतो. 350 मिलियन होतात हे साधारणतः 35 कोटी, 380 मिलियन होतात हे साधारणतः 38 कोटी. म्हणजे हा रिपोर्ट साधारणतः 2023 आहे. कारण असा कुठला एक्झॅक्टली पॅरामीटर नाही आहे की जगामध्ये किती कंपनीज आहेत आणि त्याचा काउंट त्यांनी मेजर करून ठेवलेला आहे. हा एक अप्रॉक्सिमेट काउंट आहे. जरी आपण कन्सिडर करून चालू की जगामध्ये साधारणतः 35 कोटी कंपनीज असतील तर 35 कोटी कंपनीजमध्ये टॉप ज्या 10 कंपनीज आहेत त्या 10 कंपनी कोणत्या कोणत्या आहेत? टॉप 10 कंपनी कन्सिडर कशा करायच्या, कुठल्या पॅरामीटरने करायच्या? वेगवेगळे पॅरामीटर असू शकतात. मार्केट कॅपिटलनुसार टॉप 10 कंपन्या असू शकतात, नेट प्रॉफिटनुसार 10 कंपन्या असू शकतात, किंवा अदर बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत जसं की त्या कंट्रीचा प्रेझेन्स, इतर कंट्रीज किती कंट्रीजमध्ये आहे याच्यावरही आपण 10 टॉप कंट्रीज कन्सिडर करू शकतो. पण यातला आपण कुठलाही एक पॅरामीटर कन्सिडर करत नाही आहे. आज तुम्हाला मी जगातील 10 कंपन्या ज्या सगळ्यात मोठ्या आहेत त्या जास्त नोकऱ्या देतात, एम्प्लॉयमेंट जास्त देतात, त्या तुम्हाला मी सांगणार आहे. 10 नंबरला आहे कंपास ग्रुप. युनायटेड किंगडमची कंपनी आहे. ही कंपनी चालू झाली 1941 रोजी. ही कंपनी साधारणतः 5,80,000 लोकांना रोजगार देते. ह्या कंपनीचं हेडक्वार्टर चेल्सी इंग्लंडमध्ये आहे. ही कंपनी साधारणतः 35 ते 40पेक्षा जास्त इतर कंट्रीजमध्ये ऑपरेट करते. आणि कंपनी करते काय तर जगातली सगळ्यात मोठी फूड कॉन्ट्रॅक्टिंग आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. 9 नंबरला आहे DHL ग्रुप. ही कंपनी आहे जर्मनीची. जर्मनीच्या बॉन शहरामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. 1969 साली याचं इस्टॅब्लिशमेंट झालं. ही कंपनी 5,95,000 लोकांना रोजगार देते. या कंपनीचा प्रेझेन्स 180पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये आहे. ही कंपनी काय करते तर जगामधलं सगळ्यात मोठं लॉजिस्टिक, सप्लाय चेन आणि कुरिअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी ही कंपनी आहे. 8 नंबरला जी कंपनी आहे ती भारताची कंपनी आहे. तिचं नाव आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS. टाटा ग्रुपमधली एक कंपनी आहे. तिचं हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. 1968 साली याची स्थापना झाली. साधारणतः 6,08,000 लोक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करतात. 55पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये याचे ऑपरेशन्स आहेत. सॉफ्टवेअर कन्सल्टिंग, IT सर्व्हिसेस, बिझनेस सोल्युशन्स ह्या सर्व्हिसेस ही कंपनी प्रोव्हाइड करते. 7 नंबरला आहे Volkswagen ग्रुप. Volkswagen ग्रुप हा जर्मनीचा आहे. 1937 साली हा ग्रुप फॉर्म झाला. 6,56,000 लोक साधारण त्याच्यामध्ये काम करतात. ओल्सबर्ग नावाचं एक शहर आहे त्याच्यामध्ये जर्मनीमध्ये, तिथे हेडक्वार्टर आहे. 150पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये Volkswagenच्या कार सेल आउट होतात आणि 27पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये Volkswagenच्या कार मॅन्युफॅक्चर होतात. आणि जगातलं जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामधली एक वन ऑफ द बिगेस्ट ऑटोमोबाईल जी फर्म आहे ती आहे Volkswagen. 6 नंबरला आहे ॲसेंचर. ॲसेंचरमध्ये साधारणतः 7,90,000 लोक काम करतात. 1989 साली याची स्थापना झाली. ही कंट्री आहे आयर्लंडची आहे. डब्लिन नावाच्या शहरामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. 120पेक्षा जास्त देशामध्ये याचं काम चालतं. ग्लोबल IT कन्सल्टिंग, टेक्नॉलॉजी आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म म्हणून ही कंपनी कन्सिडर होते. 5 नंबरला आहे फॉक्सकॉन. फॉक्सकॉन ही तैवान बेस्ड कंपनी आहे. याचं हेडक्वार्टर न्यू तैपी सिटी तैवानमध्ये आहे. याचं जे प्रेझेन्स आहे 30पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये याचा प्रेझेन्स आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरमध्ये जगामध्ये पहिल्या टॉपमध्ये येते. 1974 साली याची स्थापना झाली आणि ह्या कंपनीमध्ये 8,26,000 लोक काम करतात. 8,26,000. 4 नंबरला जी कंपनी आहे ती कंपनी आहे जिंगडॉंग मॉल. ही कंपनी चायनाची आहे. ही कंपनी 1998 साली स्थापन करण्यात आली. चायनामध्ये आहे. बीजिंगमध्ये याचं हेडक्वार्टर आहे आणि याचं जे प्रेझेन्स आहे मेनली तर चायनामध्येच आहे आणि जो क्रॉस बॉर्डर रिजन आहे याच्यामध्ये याचं मार्केट आहे. ही कंपनी वन ऑफ द लार्जेस्ट ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक टेक्नॉलॉजी कंपनीज म्हणून कन्सिडर होते. या कंपनीमध्ये साधारणतः 9 लाख लोक काम करतात. 9 लाख लोक. चायनाची दुसरी कंपनी आहे BYD कंपनी म्हणून, BYD ग्रुप. चायनाचीच आहे. 1995 साली याची स्थापना झाली. 9,68,900 लोक साधारणतः याच्यामध्ये काम करतात. शेंजन या प्रांतामध्ये याचं हेडक्वार्टर आहे. 70पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये याचं प्रेझेन्स आहे. याच्या कार्स विकल्या जातात आणि ही कंपनी मेनली इलेक्ट्रिक व्हेकल्स, बॅटरीज आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करते. 2 नंबरला आहे ॲमेझॉन ही 1994 साली जेफ बेझोस यांनी स्थापना केली. अमेरिकेची आहे. सिएटलमध्ये याचं हेडक्वार्टर आहे. 100पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये याचा प्रेझेन्स आहे. ग्लोबल ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग, AWS
लॉजिस्टिक्स अँड डिजिटल सर्व्हिस कंपनी म्हणून ही कंपनी कन्सिडर होते. या कंपनीमध्ये 15,50,000पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये काम करतात आणि एक नंबरला आहे वॉलमार्ट. जगातली सगळ्यात मोठी कंपनी जी सगळ्यात जास्त लोकांना रोजगार देते ती आहे वॉलमार्ट. ही कंपनी अमेरिकेची आहे. 1962 सालीची स्थापना झाली. याचं जे हेडक्वार्टर आहे ते बंटनविले अमेरिकेमध्ये आहे. प्रेझेन्स याचा 24पेक्षा जास्त कंट्रीजमध्ये प्रेझेन्स आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट रिटेल कंपनी ऑपरेटिंग हायपर मार्केट, सुपर मार्केट आणि ई कॉमर्समध्ये ही काम करते. या कंपनीमध्ये 21 लाख लोकांपेक्षाही जास्त लोक याच्यामध्ये काम करतात. ह्या फक्त 10 कंपनीज मी तुम्हाला सांगितल्या. अशा 35 कोटी कंपनीज जगामध्ये आहेत. त्यामुळं कॉर्पोरेट सेक्टर खूप छोटं आहे आणि खूप लहान आहे असं बिलकुल कन्सिडर करू नका. धन्यवाद.